हा आहे भाग एक. कथेचं नाव आहे सौदा तिच्या आयुष्याचा. मीरा आईच्या उशाला बसून मोठ्या मोठ्याने रडत होती. तिची आई अंथरुणावर निपचित पडून होती. तिची काहीच हालचाल होत नव्हती. शेजारी येऊन बघून गेले व त्यांनी तिच्या बाबांना मुंबईला फोन लावला व तिच्या बाबाला म्हणजेच रघुनाथला बोलावून घेतलं. रघुनाथ अवघ्या 24 तासाच्या आत कळमनेरला पोहोचला. कळमनेर हे मीराचं गाव होतं. मीरा व मीराची आई अनिता या दोघीच गावामध्ये राहत होत्या. मीराचे वडील रघुनाथ हे मुंबईला एका कंपनीमध्ये काम करत होते व ते मुंबईलाच राहायचे. वर्षातून 2 वेळा ते त्यांना भेटायला म्हणजेच कळमनेरला येत असायचे. मीरा 16 वर्षाची मुलगी होती. वय जरी कमी असेल तरी दिसायला खूप सुंदर होती. तशीच ती अभ्यासातही अगदी निपुण होती. तिची आई सतत आजारी असायची. आज सकाळीच आई झोपेतून उठलीच नव्हती. मीराने खूप वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण ती उठलीच नाही. म्हणून मीराने शेजारच्या काकूंना आवाज दिला. त्या काकूही घाबरून गेल्या. त्यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी मीराच्या आईला मृत घोषित केलं. नेमकं मीराच्या आईला कोणता आजार होता हे फक्त तिलाच माहिती होतं. आजूबाजूच्या बायका कुजबुजू लागल्या होत्या. त्यांना भनक होती की मीरा आईच्या आजारपणाने मीराच्या आईला हा आजार होता म्हणून. मीराचे वडील त्यांना सोडून मुंबईला राहत होते कारण मीराच्या आईला आजार होता, अशा तिथल्या बायका बोलू लागल्या. मीराचे बाबा रघुनाथ धावत पळत मुंबईवरून कळमनेरला आले. त्या आले तोपर्यंत तिथल्या लोकांनी त्यांची अंत्यविधीची तयारी केली होती. मीराची आत्या मीराच्या गळ्यात पडून मोठ्या मोठ्याने रडू लागली. मीराची आत्या पण मुंबईला राहायला होती. मीराचं आता सगळं जग विस्कटलं होतं. फक्त आईच तिला खूप मोठा आधार होती. आता तीही गेली. आता माझं कसं होणार हाच विचार तिच्या डोक्यात सारखा येत होता. मीरा वयाने जरी लहान असली तरी ती खूप समजूतदार होती. तिचे बाबा मुंबईला एका कारखान्यामध्ये काम करायचे व तिकडून यांना पैसे पाठवायचे. आईच्या अंत्यविधीचा कार्यक्रम उरकला. मीराची आत्या कुसुम खूप हावरी होती. मीरावरती तिचा पहिल्यापासून डोळा होता. तिचा मोठा मुलगा विजय, त्याच्यासोबत मीराचं लग्न व्हावं असं तिला नेहमी वाटत होतं. पण मीराच्या आईला हे मान्य नव्हतं. पण आता रस्ता मोकळा होता. आता तर मीराचं लग्न विजयसोबतच लावणार, आत्या मनातली मनात म्हणाली. रघुनाथकडे बघत म्हणत होती. आत्या डोक्याने खूप सनकी होती हे मीराला माहीत होतं. म्हणून मीराची आई मीराला कधीच आत्याच्या घरी जाऊ द्यायची नाही. पण आता परिस्थिती पूर्ण बदललेली होती. आत्या 8 दिवस पाहुणी म्हणून कळमनेरला आलेली होती. त्या 8 दिवसातच आईची परिस्थिती खूप बेकार झाली होती. आई खूप आजारी होती. अचानक एवढी आजारी तिला कधीच मी पाहिलं नव्हतं, असं मीरा तिच्या बाबांना सांगत होती. बाबांना शब्द फुटत नव्हते. आता माझ्या मीराचे पुढे काय होणार याच विचाराने त्यांच्या डोक्यात मुंग्या येत होत्या. आपण मुंबईला असतो तर मीरा इथे एकटी कशी काय राहील? रघुनाथ आपल्या मनातलं त्याच्या बहिणीला म्हणजेच कुसुमला सांगत होता. दादा मी आहे ना, मग तू कशाला टेन्शन घेत आहे? मीराची आई गेली म्हणून काय झालं? आता मीरा माझी मुलगी आहे असं समज. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल. तसंही ती आता इथे एकटी पडेल. 13 दिवसाचे सगळे विधी उरकले आणि आता कुसुम मीराला तिच्यासोबत मुंबईला घेऊन जायला तयार झाली. पण मीराला मुंबईला जायचंच नव्हतं. मीरा अगं उरक लवकर, 8 वाजता गाडी आहे मुंबईला जायची, कुसुम म्हणाली. नाही आत्या मी नाही येत, मी इथेच राहते. माझे पेपर पण आहेत. पेपर झाल्यावर मग बघू. मीराने मुंबईला जायचं शक्यतो टाळलंच. मीरा नाही म्हटल्यावर आत्याला खूप राग आला. ती ताडकन तिची बॅग घेऊन मुंबईला जायला निघाली आणि आत्या मुंबईला निघून गेली. बाबा मला नाही जायचं, मी इथेच राहील. तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही मला भेटायला येत जा. मीरा मुंबईला नाही जाणार म्हणून रघुनाथ नाराज झाले.
रघुनाथ म्हणाला, मीरा मग मी पण नाही जात. आपण दोघे पण इथेच थांबू. मीराला खूप आनंद झाला. आता ते दोघे पण गावालाच थांबले. मीरा हळूहळू आईचं दुःख विसरू लागली होती. आईबाबामध्ये कोणत्या गोष्टी अशा होत्या ज्या मीराला माहिती नव्हत्या. मीराच्या आईबाबांचं आपसात कधीच पटत नव्हतं. पाहावं तेव्हा त्यांची भांडणं होत असायची. त्याच्यामध्ये कुसुमात्या तेल ओतायला एक होती. मीरा ही एकुलती एक मुलगी होती. सगळं काम मीरावरती यायचं. रघुनाथच्या पाहुण्यांनी त्यांच्यासाठी दुसरी बायको कर असा सल्ला दिला. दामोदर रघुनाथला भेटायला त्यांच्या घरी आला. रघु, तुझं अजून वय काय आहे? मीराचं लग्न करून मीरा दुसऱ्यांच्या घरी जाईल आणि तू पुन्हा एकटा पडशील म्हणून सांगतोय. माझं ऐक आणि लग्न कर. मुलगी बघू आपण, आहे एक मुलगी. रघुनाथला पण त्याचं म्हणणं पटू लागलं. त्याचे लग्न करायला त्याने निर्णय घेतला. बायको जाऊन अवघ्या 1 महिन्यातच रघुनाथचं लग्न झालं. मीराला हे सगळं समजण्याच्या पलीकडचं होतं. मीरा पण आता शहाणी होती. तिला गोष्टी समजत होत्या. पण तिला वडिलांचे दुसरं लग्न मान्य करावंच लागलं. वैशाली म्हणजेच मीराची दुसरी आई, रघुनाथची बायको. 1 महिना सगळं चांगलं चाललं होतं. पण आता सुरू झाला मीराच्या आयुष्यातला वनवास. हा होता भाग 1, थोडंसं इंट्रोडक्शन. पुढचा भाग घेऊन येईल उद्या. तोपर्यंत हा भाग एन्जॉय करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.